नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी सुमती सुरेश खलाटे। आज आपण मराठीच्या पुस्तकातील वस्तू ही कविता पाहणार आहोत। द. धामणस्कर यांची ही कविता आहे। या कवितेमध्ये वस्तूविषयी कसा प्रेम जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे हे धामणस्करांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। चला प्रथम त्यांचा परिचय आपण करून घेऊया। वस्तू या कवितेचे जे कवी आहेत ते द. धामणस्कर, म्हणजेच त्यांचे पूर्ण नाव दत्तात्रय भास्कर धामणस्कर। हे एक प्रसिद्ध कवी आहे। त्यांच्या कवितांमध्ये जर आपण बघितलं तर भावोत्कटता, चिंतनशीलता आणि प्रांजळपणा असे गुण दिसतात। नकळत मनाला स्पर्श करून जातात हे गुण। तसंच त्यांच्या कवितांचं जर वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर सामाजिक तणावामुळे जी अस्वस्थता निर्माण होते त्यामुळे निर्माण होणारी मनाची संवेदनशीलता, व्याकुळता, अभिव्यक्तीवरील संयम हे गुण हे त्यांच्या कवितेमध्ये दिसतात आपल्याला। 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांचा परिचय त्यांच्या कवितेचा आपल्याला झाला। प्राक्तनाचे संग्रह, त्याचप्रमाणे बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत। आता वस्तू या कवितेमध्ये कवींनी काय माहिती सांगितलेली आहे हे आपण पाहू। ही जर कविता जर आपण बघितली तर साहित्यातील मुक्त छंद हा साहित्याचा प्रकार या आपल्याला कवितेमध्ये आढळून येतो। मुक्त छंद म्हणजे काय तर मनात जे विचार येतात ते मुक्तपणे मांडणे। तसंच कविता म्हटली की एक प्रकारची लयबद्धता असते, वृत्त असतात, यमके असतात, अलंकार असतात। अशा विविधतेने कविता ही नटलेली असते, तशी तिची भाषाशैली असते आणि अशाच प्रकारची वस्तू ही एक कविता आहे। यामध्ये आपल्याला चेतन गुणोक्ती अलंकार हा यामध्ये दिसतो। आता चेतन गुणोक्ती अलंकार म्हणजे काय तर निसर्गामध्ये एखादी गोष्ट ही ज्यावेळेस निर्जीव असते त्यावेळेस जणू काही ती गोष्ट सजीवच आहे असं समजून माणसांप्रमाणे तिचं वर्णन केलं जातं, त्यावेळेस चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो। मग या कवितेमध्ये कवीने हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की एखादी वस्तू जर निर्जीव असेल तर त्याच्याशी आपली भावना कशी निगडीत असते, त्याच्याशी आपली भावना कशी जोडली जाते आणि त्यामुळेच ती निर्जीव वस्तू सुद्धा आपल्या दृष्टीने अनमोल ठरते आणि त्यामुळेच ती जी वस्तू आहे ती दीर्घकाळ आपल्याला साथ देते। त्या वस्तूचं आणि व्यक्तीचं अतूट असं नातं तयार होतं। दुसरी गोष्ट म्हणजे त्या वस्तूला जीव नसतो, परंतु त्या वस्तूला विशिष्ट असं नाव असतं आणि त्या नावामुळेच त्या वस्तूला अर्थ प्राप्त झालेला असतो। त्यामुळेच त्या वस्तूचं जे महत्त्व आहे ते वाढतं आणि म्हणूनच कृत्रिम वस्तूंना सुद्धा भावना असतात। हेच समजावून सांगण्याचा कवींनी प्रयत्न केलेला आहे। बघा ना, थोर व्यक्तींच्या वस्तू आपण संग्रहालयामध्ये जपून ठेवतो आणि त्यामुळे त्या संग्रहालयाची सुद्धा आपण काळजी घेतो। अशा प्रकारे वस्तूंशी जे निगडीत नातं असतं त्या नात्यामुळेच स्नेह हा जपला जातो, भावनाही निर्माण होते आणि हीच शिकवण कवीने कवितेतून दिली आहे। चला तर आपण कविता पाहू। वस्तू द. धामणस्कर यांची ही कविता आहे। वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना। वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात। बघा, इथे
प्रचंड सुखावतात, म्हणजेच खूप आनंदी होतात वस्तू. मी आत्ता तुम्हाला सांगितलं की वस्तूंमध्ये कवीने सांगताना ही कविता जी आहे ती चेतन गुणोक्ती अलंकारातून सांगितलेली आहे. म्हणजेच नकळत या वस्तूंना भावना असतात हे त्या ठिकाणी कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की वस्तूंना जीव नसेलही कदाचित, म्हणजेच वस्तू हाताळताना आपण कशा हाताळायच्यात, नीट जपून. कदाचित त्यांना प्राण नसेल, जीव नसेल म्हणजे प्राण नसेल, पण तरीही जीव नसल्यासारखं त्या वस्तूंना निर्जीव समजून वागवायचं नाही. मग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण या निर्जीव वस्तूंवरही प्रेम करतो आणि हेच आपल्या संस्कृतीमध्ये शिकवलं आहे. बघा ना, आपण देवदेवतांच्या ज्या मूर्ती असतात त्या धातूच्या असतात, परंतु त्यांची आपण पूजा करतो, त्यांना नैवेद्य दाखवतो. म्हणजेच जणू काही त्या निर्जीव वस्तू सुद्धा आपल्या दृष्टीने कशा असतात, सजीव असतात. तसंच एखादा खेळाडू असेल, त्याचं त्याच्या खेळाच्या साहित्यावर खूप प्रेम असतं. हॉकी असेल, बॅट असेल, तो ती वस्तू अगदी खेळून झालं की व्यवस्थित ठेवतो, ती वापरताना तिची काळजी घेतो. अशा प्रकारे वस्तू या व्यवस्थित वापरल्या पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी कवींना सांगायचं आहे की वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखं वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. म्हणजे निर्जीव वस्तूंना कदाचित मन नसेल, पण वस्तूंना मन आहे असं समजूनच आपण वागायचं आहे. मग आपण एखादी 2 व्हीलर घेतली, 4 व्हीलर घेतली किंवा अगदी सायकल घेतली तरी त्या नवीन वस्तूची आपण काय करतो, पूजा करतो, ती वस्तू जपतो, ती वस्तू व्यवस्थित ठेवतो की अगदी मग त्या सायकलला, त्या गाडीला ओरखडा सुद्धा उठणार नाही याची आपण काळजी घेतो. आणि म्हणूनच त्या वस्तू सुद्धा दीर्घकाळ आपल्या सेवेत राहतात, आपल्या बरोबर राहतात. त्या वस्तूही सुखावतात आणि त्याबरोबर त्या आनंदीही होतात. हेच कवींना सांगायचं आहे. पुढे बघा, वस्तू निखलास सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. इथे निखालस या शब्दाचा अर्थ अगदी खरं, सेवक म्हणजे सेवा करणाऱ्या, अगदी चाकरासारख्या, नोकरासारख्या. बरोबरीचा मान देणे, बरोबरीचा मान देणे म्हणजे त्यांचा सन्मान करणे, त्यांना समान दर्जा देणे. तसेच निष्कासित न होण्याची हमी देणे. निष्कासित म्हणजे जागेवरून त्यांना न हलवणे, पदच्युत न करणे. एखादी जागा जी ठरवून दिली असेल त्या जागेवरून त्यांना हलवायचं नाही. लक्षात आलं? बघा पुढे आपण बघू. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. बघा ना, खरं तर वस्तूंना आपण समान दर्जा देतो आणि त्यामुळे आपली ती सेवा करतात, त्या आपल्या चाकर होतात. अगदी बघा ना, आज आपल्याबरोबर सतत मोबाईल असतो आणि तो मोबाईल 24 तास आपली सेवा करतो. आपल्या घरातील कॉम्प्युटर बघा, सतत काम करतो, तो थकत नाही माणसासारखा. घरातलं वॉशिंग मशीन बघा, कितीही कपडे तुम्ही टाका तरी ते यंत्र सतत काम करत राहतं, तुमची सेवा सतत करतं. हाताने कपडे धुतले तर आपले हात लगेच थकतात, लगेच म्हटलं जातं अरे आज मी खूप कपडे धुतले. पण वस्तूच्या बाबतीत असं होत नाही. वस्तू न थकता आपली सेवा करत राहते.
तसंच पुढे म्हटलेलं आहे की वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, तिला फक्त बरोबरीचा मान द्यायचा असतो. आणि कवींनी सांगितल्याप्रमाणे या वस्तूंना आपण सन्मान द्यायचा असतो, त्यांना बरोबरीने वागवायचं असतं. त्यांना स्वतंत्र अशी खोली नको असते, त्यांना फक्त काय करायचं असतं तर तुमच्याबरोबर राहायचं असतं. आणि स्वतःला असं वेगळं त्या मानीत नाहीत. त्यांना त्यांची जी ठरवून दिलेली जागा असते त्या जागेवर त्यांना राहायचं असतं. त्यांना आश्वासन द्यायचं असतं की या जागेवरून तुम्हाला हटवलं जाणार नाही. निष्कासित न होण्याची हमी देणं याचा अर्थ त्यांना आश्वासन द्यायचं असतं की तुम्हाला या जागेवरून हलवलं जाणार नाही. प्रत्येक वस्तूची घरात अशी जागा ठरलेली असते आणि नकळत त्या जागेशी प्रेम हे जडलेलं असतं. बघा ना, तुम्ही ज्यावेळेस शाळेतून येता त्यावेळेस आई तुम्हाला म्हणते बॅग जागेवर ठेव, अभ्यास करताना अभ्यास करून झाला की पुस्तकं जागेवर ठेव, स्वतःचे कपडे जागेवर ठेव. अर्थातच यामुळे काय होतं की वस्तू ही व्यवस्थित जागेवर राहते. ज्यावेळेस ती आपल्याला पाहिजे त्यावेळेस ती लगेच आपल्याला मिळते. म्हणजेच त्या वस्तूशी आपलं नातं एक जोडलं जातं. ठरवून दिलेली जागा, त्या ठिकाणी ती वस्तू व्यवस्थित राहते. अगदी माणसांप्रमाणेच, सेवकांप्रमाणेच. पुढे पाहू. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे. त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. बघा, वस्तूंनाही आवड स्वच्छ राहण्याची. या ठिकाणी स्वच्छ राहण्याची म्हणजे वस्तूवरील जी धूळ असते ती स्वच्छ झाली पाहिजे आणि ही सवय आपल्या हातांना हवी. नंतर स्नेह म्हणजे प्रेम, जिव्हाळा. तसंच त्या वस्तूंना जपावे म्हणजे त्यांना जपलं पाहिजे. त्या ठिकाणी त्या वस्तू कशाही फेकून देऊ नये. तसंच लाडावून ठेवणे म्हणजे सतत कौतुक करणे. कवी सांगतात की वस्तू ज्या वेळेस आपण हाताळतो त्यावेळेस घाणेरडे हात त्यांना लावू नये. म्हणजेच त्या वस्तू स्वच्छ ठेवाव्यात. आणि स्वच्छतेची प्रचंड आवड त्या वस्तूंना सुद्धा असते. बघा, रोज घरातलं जे फर्निचर असतं ते फर्निचर रोज आई काय करते, कापडाने पुसत असते, त्याच्यावरची धूळ पुसत असते. त्यामुळे काय होतं, अर्थातच आपण ते फर्निचरकडे बघितलं की आपल्याला ते स्वच्छ दिसतं, आनंदी दिसतं. नकळत आपल्यालाही प्रसन्न वाटतं. येणाऱ्या जाणाऱ्यांनाही स्वच्छतेमुळे आनंदी आणि प्रसन्न असं घर दिसतं. इतरांना बघतानाही काय होतं, आनंद मिळतो. तसंच आपली बाईक असेल, आपली सायकल असेल, आपण रोज काय करत असतो, ती पुसत असतो. त्याच्यावरची जी धूळ आहे ती आपण पुसत असतो. आणि यामुळे काय होतं की आपल्या हातांना सुद्धा सवय लागते, स्वच्छतेची सवय लागते. अर्थातच त्यामुळे ती वस्तूसुद्धा स्वच्छ आणि सुंदर दिसते. शाळेत जाताना आपण बूट स्वच्छ करतो, पॉलिश करतो, त्याच्यावरची धूळ पुसतो आणि पॉलिश करून ते बूट घालतो. त्यामुळे अर्थातच व्यवस्थितपणा हा अंगात येतो. अशा प्रकारे चांगल्या सवयी या हातांना लावाव्यात. हेच या ठिकाणी कवी सांगतायत. त्या वस्तूंची आपण काळजी घ्यावी. क्वचितच त्यांचा लाडही करावा, म्हणजे त्या वस्तूंचं कौतुकही करावं, असंही कवी सुचवतात. बघा, एखादा लहान मुलगा असेल आणि त्याचं तुम्ही खेळणं मागा. तो किती लहान असतो पण तो त्याची वस्तू देत नाही, त्याचं खेळणं देत नाही. का? तर त्या वस्तूवर त्या खेळण्यावर त्याचं प्रेम असतं. तसंच
आपल्या लहानपणीच्या ज्या वस्तू आहेत त्या आई बघा जपून ठेवते. कंपास असेल, तुमची खेळण्याची वस्तू असेल, तुमचं लहानपणीचं स्वेटर असेल, आई ते जपून ठेवते. आणि मग मोठं झाल्यावर तुमच्या दृष्टीस ती वस्तू पडते. तुम्ही ती वस्तू बघितली की मग तुम्हाला सगळं बालपण आठवतं. त्या वस्तूंमागील इतिहास आठवतो. नकळत तुमच्या बालपणीच्या आठवणी जागृत होतात. अशा प्रकारे वस्तू या सर्व आठवणी जागृत करतात. आपला स्नेह त्या ठिकाणी जपला जातो. त्या वस्तूंच्या विषयी जो स्नेह आहे तो जपला जातो. आणि हेच कवीला सांगायचं आहे. पुढे बघा, वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची, ते हातांना लक्षात ठेवायला सांगा. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. म्हणजेच काय बघा, माणसांसारखे वस्तूंचेही असते. माणसांचे आयुष्य संपले की त्यांना मरणानंतर भावपूर्ण असा निरोप दिला जातो. त्यांना त्यांच्या हक्काच्या घरातूनही हलवलं जातं. ते त्यांच्या हक्कांच्या घरातही राहत नाहीत. तसंच वस्तूचं असतं. वस्तूंचं सुद्धा आयुष्य हे मर्यादित असतं. ते संपलं की त्यांना कृतज्ञतापूर्वक हलवलं पाहिजे. हेच या ठिकाणी कवी सांगतात की कृतज्ञतापूर्वक त्यांना निरोप दिला पाहिजे. म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये वर्तमानपत्र जुनी असतात, काही प्लॅस्टिकच्या पत्र्याच्या वस्तू असतात की ज्या उपयोगात नसतात. अशा वस्तू भंगारवाला दादांना, वर्तमानपत्र रद्दीवाल्यांना देऊन टाकावीत. आपली जुनी कपडे असतात, ती जी जुनी कपडे आहेत ती ज्याला कोणाला गरज असेल त्यांना द्यावेत. आपण पुढच्या इयत्तेत गेलो की जुनी पुस्तकं, गाईड ही सुद्धा आपल्या मित्राला किंवा एखाद्या गरजू विद्यार्थ्याला द्यावीत. म्हणजेच कवी या ठिकाणी सांगतात की वस्तूंना निरोप देताना सुद्धा कसा द्यावा तर कृतज्ञतापूर्वक द्यावा. कृतज्ञतापूर्वक म्हणजेच भावनिक ऋण हे जाणावं आणि त्या वस्तूंना निरोप द्यावा. अशा प्रकारे निरोपाचा हक्क सुद्धा त्या वस्तूंना द्यावा, तो कायम ठेवावा. आणि आजपासून तुम्ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वच वस्तू या काळजीपूर्वक वापराव्यात, त्यांची काळजी घ्यावी, हेच कवींना सांगायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता मी कविता आपल्यासमोर वाचून दाखवते. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखलास सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्या जिवंत ठेवणार आहेत. आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. धन्यवाद.